गल्लीत काय आलं? अरे यार काय मी करणार नाही बरं स्वयंपाक, मला सांगते तुम्हाला का बरं? सो गाइस, वेलकम टू एसजे ब्लॉग. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे, सो त्यानिमित्त मस्त फ्रेश सकाळी सकाळी आंघोळ करून घेतले, फ्रेश होऊन गेलेलो आहे. आणि आज दुकानात जायच्या आधी मस्त देवपूजा करून घेतो. आज ही आमची डुग्गूबाई बोलली की तू हाताने आज पूजा कर, दिवस चांगला जाईल. सो चला, मी आता देवपूजा करून घेतो आणि निघतो स्टुडिओला. यात्रा आहे आमच्याकडची, तर रात्री यात्रेचा माहोल बघू आपण, एकदम खतरनाक होणार. चलो चल रे भैया, चल पूजा करते आपण. गल्लीत काय आलं? अरे यार काय मी करणार नाही बरं स्वयंपाक, मला सांगते तुम्हाला का बरं? असंच आहे. सो हे चिडलेलं माकड बघू. चला आता हे देव पुसून घेऊ आपण मस्त पैकी. अष्टगंधात काय करायचंय, पाणी टाकलं, मस्त ओलं करून घेतलं. इथं काय देवपूजा करतोय आपण. कसं ओके, प्रत्येक देवाला टिळा लावून अष्टगंध लावून देवाऱ्यात स्थापन करायचंय. ठीक आहे, कसं ओके चालेल. अरे ते त्यांनी ना खाली ठेवू ना आपण. अरे मोदू फेकला तू. मोदक येतो, खाऊन घ्या मग. सर्व हे जे देव आहे ना, जा हा जा जा या जा. या मूर्तीला काही गरज नाही लावायची. का बरं ते वेगळे का? व्हेरी गुड. याला म्हणता काम न कमी करता काम जास्त वाढवणे. हे देवा, मला शक्ती दे आणि मला बुद्धी दे रे. गंध लावताय का? पहिले ठेवून देतो. पाहते ठेवून देण्यावर परत उचलते, परत लावते, मग परत ठेवते. त्याला गरज असते गंध लावायची. कोण बाहेरून तर म्हणाला टाक मार डोक्यावर डायरेक्ट. पाणी टाका ना यार. घरातला एक पोरगा कसा एकदम सुशील संस्कारी, आणि हे एक काय रे उठणार रे, उठणार रे, उठणार आणतो. तर चला आता आपण निघू मस्त स्टुडिओला. काम वगैरे करून घेऊ, संध्याकाळपर्यंत काम झालं की येऊ मस्त. मग जत्रा एन्जॉय करू. जत्रा आहे आज भुसावळची. आणि बघा जॅकची मस्त मम्मी हे करते आज, मस्त विंचारते जॅकला. जॅक कसं वाटतंय मग? मजा येते ना? आवडलं, पाया पडतो असा. जॅकची तर मजा आहे भाऊ, भांग पाडायला पण एक जण आहे. तो चलो भाई, आपण निकलते अभी, मिलते भुसावळ में. पूर्ण आता खाली आहे. संध्याकाळी फक्त इथला माहोल बघाल ना, एक नंबर. फुल गर्दी असते. 12 गाड्या ओढल्या 4-5 वाजेला, त्याच्यानंतर फुल गर्दी होऊन जाईल इकडे डायरेक्ट. हे बघा आतापासूनच गर्दी चालून गेली. भांड्यांचे दुकानं वगैरे हे दाखव आजूबाजूला. मरीमातेचं मंदिर आहे ते. मरीमातेची यात्रा असते ही. बघा संध्याकाळपर्यंत फुल गर्दी होऊन जाईल इथे. आता तरी आपण इथून गाड्या टाकू शकतोय, पण संध्याकाळी एक पाय ठेवायला जागा नसते, इतकी जबरदस्त गर्दी असते. संध्याकाळसाठी तयार राहा. संध्याकाळचा पण ब्लॉगमध्ये मी पूर्ण शूट घेणार आहे. वी आर फायनली हिअर. स्टुडिओमध्ये आलेलो आहे मी. तर तुम्ही बघितलं ना जत्रेचं कसं वातावरण होतं. संध्याकाळी बघा फक्त इतकं जबरदस्त वातावरण होऊन जाणार आहे, इतकं जबरदस्त फुल गर्दी असणार आहे, पाय ठेवायला पण जागा नसते डायरेक्ट. आता तर गाड्या आल्या तिथून. आता संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी जाऊ ना, तर दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल घरी, कारण की इतकी जबरदस्त गर्दी असते. तर चला आता दुकानात आले, साफसफाई करून घेऊ. पण त्याआधी मस्त हे खाऊन घेऊ. खूप आवडतं यार, हे भारी लागतं एकदम. काय घेऊन आलाय ओम भैया? काय ब्रिटानियाचं ट्रीट रिच क्रीम. मस्त. चला आता आले तर आता पटापट कामं आटपून घेऊ जत्रेत फिरण्यासाठी, आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे आमच्याकडची जत्रा वगैरे कशी असते. सो चलो. सो गाईज, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. आता जाऊया मस्त पैकी घरी. डुग्गू वाट बघते, मस्त फ्रेश वगैरे होऊ. डुग्गू पण फ्रेश वगैरे होऊन रेडी आहे घरी. तिला घेऊ आणि मग जाऊ मस्त जत्रेला. डुग्गू झाली आहे तयार. आता आम्ही जात आहे मस्त पैकी जत्रेला. चलो. डुग्गू आणि मी आलोय आता मस्त जत्रेमध्ये. बघा तुम्ही सकाळी बघितली होती ना गर्दी, काहीच नव्हती. आता गर्दी बघाल किती राहणार आहे. आमच्याकडे अशा 12 गाड्या ओढल्या जातात.
आठवतंय का लास्ट इयर काय झालं होतं? तो लग्न झालं नव्हतं, तू घरी जायचं होतं ना, ते आई फोनवर फोन करत होती, बाहेरच्या बाहेरून जत्रा पाहून गेले होते. बोललो होतं ना पुढच्या वर्षी जत्रा आपण सोबत बघू म्हटलं. बघितले की नाही? हा भाई मानताय की नाही? खेळणे घेता, वस्तू घेता, काहीतरी हे घेता. तू टेडेमेडे घेतोय 5 रुपयाच्या टेडामेडा घे मग जा. 5 रुपयाचे ग्रीन आणि येलो आणि एक रेड घे जा टेडेमेडे घ्यायला. जत्रेमध्ये काय काय घेता? ही मी बायको बघा कुरकुरे मागते जत्रेत पण. काय घेतलं? कुरकुऱ्या. चल हमारी यात्रा तो हो गई यहाँ पे खत्म. यात्रा संपली, मग जायचं आता. चला मग आता आपण जाऊया मस्त मार्केटला जाऊ. पहिले तू साधा घेते ना? तू खात सही. तुम्ही काय बोलले? एवढा मोठा मी तेवढा मोठाच येतो. हे बघ हा एकदम भारी लागतो. तू मावाचा घ्यायला पाहिजे होता. पिऊ नको तर रस, जास्त गोड आहे. काहीच आवडत तुला, चांगल्या गोष्टी आवडत नाही तुला. तू साधाच का? आम्ही जातोय आता मस्त पैकी घरी. गोला पण खाल्ला, पाणीपुरी पण खाल्ली आणि आता जातोय मस्त पैकी घरी. हे बघा आमची जीप पूर्ण लाल 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 होऊन गेली. मस्त फुलकनचा गोला खाल्ला आणि ते कलाकट्टा गोला खाल्ला.